हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज रविवार आहे आणि आज आहे रक्षाबंधन। तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा। तर बऱ्याच जणांनी काल शनिवारीच रक्षाबंधन साजरी केला आणि आज सुद्धा बरेच जण करणार आहेत। मी सुद्धा कालच केला असता पण गुड्डी आली नव्हती। गुड्डी म्हणाल कोण तर माझी बहीण लहान आली नव्हती आणि ती आज सकाळी भाऊजी गुड्डी आणि डुगू तिचा लहान मुलगा तर तिघ जण ते सकाळी आल्यात। तर म्हणलं आल्यानंतरच आम्ही सगळेजण मिळून रक्षाबंधन साजरी करूया। त्यासाठी मी काल रक्षाबंधन केलं नाही। पहिल्यांदा स्नेहा स्वप्नीलला आणि डुगूला दोघाला राखी बांधल आणि नंतर त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण माझ्या भावाच्या घरी जाऊया आणि तिकडे रक्षाबंधन आपण साजरी करूया। ठीक आहे तर चला। तर कमेंटमध्ये मला हे सुद्धा सांगा मी कशी दिसते। मस्तपैकी अशी साडी घातलेली आहे मी। तर माझी तयारी वगैरे झाली। मला व्यवस्थित काय तयारी एवढी करता येत नाही तरी सुद्धा जेवढी तेवढी केलेली आहे। तर चला आता त्या स्नेहा त्या दोघांना राखी बांधेल आणि मग नंतर आपण जाऊया। तांदूळ आणले का ते गुणाचं कसं बसलं काकाच्या फुलवर ए तसं तोंडात हात गाण्याला न अगं हातात आहे असं दिदे हे बघ हातात असे घ्यावं लागतात ग। स्टोरीच्या अशा आणल्या अरे टाईट बस अरे चांगले आहेत ती बी बांधू का बरं तिथे एक वर आहे शाळेत असल्या कोणी पण मानून नसतं घेत आता ओवळायचा दुसऱ्या पोरांना बांध म्हणायचा पैसे टाक पैसे पैसे टाक आम्ही लगे टाकीन दागीत सगळ्याला काळजी चार चार घास दे अगं त्याला पकडून चार ना आता हे कागदाला पकडणारच नाही हा कागद आहे संपलं फोटो काढू आपण बाजूला काढ तिकडे बघ झालं तेवढंच एवढं नसतं द्यायचं। अरे तेव्हा इकडे बघा तिकडे फोटो काढले फुगा पण देतो काय ठेवायचं हा पाया पड एवढी पाया पडून आपण भैया तू आधी पाया पड नाही नाही आधी फटका ठेवून आपल्या गौतम मुद्द्याला सांगितलं ताट दे ना कुठं मोकट ताट दे कुठे ताट घे पण हिला गिफ्ट द्यायचं का पहिले पाय पाडायचं आधी गिफ्ट द्यायचं आधी गिफ्ट द्यायचं ओवाळलं ना आधी हा बरंच ए डुगी इथं बसावं लागतंय पाया पडू दे भैया पाया पड लवकर हा चला दे आधी गिफ्ट देऊ दे ना पड काय दी बघ ती कशी पाया सोपी दादा कसं काय करायला लागलाय मग खाली वाकणार मांडीवर बस खाली वाक मांड बघ कसा करते इथं पायाला गुडघा घातला अरे वाकणार जरासा दोन्ही हात ए बस झालं तू देव काय कुठली ए कसं करायचं तुझा विचार पड हे बघ घेतला आणि हे काय म्हणतो तू काय देवी आहे का कुठली नाही ती तसंच पाया चला आता हे दे ना गिफ्ट टाकताना तर हे फोटो काढू दे सोन्याची चेन असं कुठं बोलते गे वाव सोपी दादानी दाखव दाखव
आयफोन जसे टाईट झाले का तो कामाला चालल्यावर घेईल है की नाही डुगी? एक असं पाहिजे बहिणीने बी भावाला राखी देतात ना भाऊ भिजला गाव बघा भावाने बी बांधा पाहिजे राखी बहिणीला गेला बघ फॅन आता सोडा दीदी तिकडे बघ थँक्यू बर काय पाया पड टीचर ए बस ग पाया पडायचं काय बार बार. दीदी तू तुझं ताट घे हातात तू ताट घे जा ग ताट पळ. एक मिनिट थांब. त्यांना असं कर राजवीर राजवीर असं कर ती बॉक्स दीदीला दे आपल्या हा देत आली हा इथे ये दाराकडे हा दे बाय उचल तिला चला बाय त्याला बघे अगं तोपर्यंत ते वजन बरं ते वजन होते किती काय लागतं ना भैया उचल त्याला. कामात मी तुला उचलतो म्हणजे तू फोटो मध्ये येशील ठीक आहे. हा. आता ती गिफ्ट द्यायचं तो हा आता तू दे असं तिला असं दे हा दे आता तू इकडे हा तू तिला दे आणि तिकडे बघून हास दे त्याने हास दिलं. दे तुझ्या डोक्यावर हात ठेव गपरे काय पण सांगते ना. किती नीट ना हा. चला आता निघालो. काय म्हणला हा गॅस बंद केला का बघा. तर स्नेहा मम्मी गुड्डी हे सगळेजण गेले पुढं. मी आणि सचिन चाललोय. स्वप्नील पण निघालं स्कूटीवर आणि आम्ही आता 2 जण चाललो. रस्त्याने गर्दी नसेल तर लवकर पोहोचाल नाही तर मग अर्धा तास लागतो जायला. खाली कोणच दिसा नाही. हा कशाला थांबाल खाली? हा ना बघा रविवार आहे तरी कोण दिसत नाही. सगळं आता त्याच्या घरी जिकडे तिकडे असतील. हे घर तोडले तर किती खाली खाली दिसायला आलं नाही इकडलं सगळं. पूर्ण हितपर्यंत होते सगळे घर. सगळं मोकळं केलं पूर्ण साईड. सगळे पण तोडलं. आता रस्ता बांधल्यानंतर खूप मोठा बनेल ना. हे बघितलं का इथं ऍक्सिडेंट झालं. हा लागलं काय माहिती लय लागलं कसं. गाड्या लोक का व्यवस्थित चालवतच नाही. 1 मिनिट साईडला थांबून बघायचं का. हे बघा त्या माणसाला कोण आहे काय माहिती. दवाखान्यात चालवलं वाटतं रिक्षाने. बघितलं का रस्त्याने एवढी सगळी गर्दी असल्यानंतर किती वेळ लागेल जायला. लांबपर्यंत आहे. येणारे असतात ना आडवे हा त्याच्यामुळे इथे यायला किती वेळ लागला. अर्धा तास आहे ना. कुठं 12-13 मिनिटात आलो. 13 मिनिटात आलं. बघितलं एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा चिन्ह बरोबर 13 मिनिटापर्यंत आणलं. आले नाहीत का काय आणखी एकच गाडीत दिसेल. झोप्या चला बघूया काय करतात.
खाली कोण दिसत नाही. वहिनी हे सामान लावते आणि आकांक्षा इथं असं पण दिसायला गेली कुठे. बाळा इथं पण कोणच नाही. वरती बघते जाऊन, इथं पण नाही आहे ते. दम लागतो मला वरती वरती येता येता. बघितली का कसं आराम चालला. AC फुल एकदम थंडगार झाले पूर्ण. बाळा 2-2 पंखे एवढे AC फुल, थंडी वाजायला लागली. तुला नाही वाजत का? गरम होते अगं, थंडी वाजायला लागली. काहीतरी बंद कर नाही तुम्ही चालले खाली. AC बंद कर. बाई हे बघ लाईटी हे सगळ्यात चालूच. ही बंद आहे बघ, आता बंद केलं. हे चालूच होतं पूर्ण. पोरगी एकटीच बसली भूतावाने, बघितलं का? त्याला म्हणलं तुला कसं बसवतं एकटीला म्हणलं. नाही बोललीच की नाही मला. आता आवडतो मला. कधीपासून एकटीला आवडायला लागलं एकटं राहायला? 5-6 महिने इथं आल्यापासून झालंय. हा चल उठ लवकर. मग हात दुखतोय तर काय? हातावर झोपली होती आता पालत उलत होऊन. चल तयार का होणार कधी काय म्हणून. हा मी आणलेलं नाही, माझ्या बॅगेत दिली ती. मला वाटलं ते पुढे. कुठून निघलेली? हे इथून. आणि इथून इतके निघले, एवढ्याशात पडली. मग इथून इथे एवढं 3 असे निघले ना एक सोबतच. मी पडले अशी. नाही मला बरोबर कळलं. आता तू बरोबर झोका जोराने घेतला असेल तेव्हा त्या साखळी उलटी झाली असं. अशी बसून होती अशी वाहतच ना माझ्या. टेकडी पण नाही, अशी सट्टकन निघली आणि हे असं झालं. पण एवढं थोडं लागलं नाही पाहिजे ना. लोक ये ना आपण ट्राय मारू. नको, मी असं नाही ट्राय मारत. एवढं कळतं मला की कुठं काय पडल. टाकन व्हिडिओ मध्ये मग हे चालूच आहे ना व्हिडिओ. ठीक आहे, हे बघितलं का? हिथलं काहीतरी निघलं आणि पडली. 2 दिवस झाले याच्यावरतून पडली. शेंबड बाळ दुखायला लागले. बघितलं? हा कर का इकडे तोंड कर. सांडूस तर मेकअप केलाय मी, आता लक्ष दिलं. फाउंडेशन लावलंय, मस्कारा, आयलाइनर, काय लावलंय. हा एवढा मेकअप काय? हा कमी करायला लागले आता. अरे ते कॉम्पॅक्ट पावडर होता ना, हा तो पिऊचा लावला. दाखव का पुसायला लागली? छान दिसायला लागलीस ना. पण मी कशासाठी दाखवायला लागले? दुखायला लागले. एवढा मेकअप केलाय म्हणते मला उठ वाटाने माझं दुखायला लागलं. राहू द्या. चल पटकन साडी घेऊन आले. लवकर घाल लवकर. चल ग हिरोईन. घेतली तर वरती तिसऱ्यावर उठून बसायला. अरे बाई ते बाईचं म्हणलं कामाला वरून मला बोलत काय काम. एवढं वरती खालती करायची गरज नाहीये ना. बोलते जाऊ दे. एक्सरसाइज हा आलं ना.
काय इथलं कुणी टाकलं एवढं सगळा पसारा ह्या? मला वाटलं तुला सांग. हा, दिसलं. हा. आकडे वाढले जरा चांगलेच आहे ना. केस बघितले फ्यूचर चांगले मोठे झाले बघा. आणि आणि हेअरफॉल पण नाही होत. आता पटापट केस लांब होते फिल्टरच्या पाण्याने. ते काढलं पाणी केस सगळं होते. तिकडे गेली आता. वॉशरूम मध्ये गेली. लाजच नाही काय पण बोलायला. म्हणूनच म्हणलं काय पण.